नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. कशा सगळेजण. मागील व्हिडिओमध्ये आपण आपला प्रॉब्लेम सेट 1 मधील जो पार्ट 2 होता ते बघितला. आता हा व्हिडिओ आपला पार्ट 3 मध्ये राहणार आहे. कदाचित या व्हिडिओमध्ये आपलं प्रॉब्लेम सेट 1 सुद्धा संपून जाईल आणि आपला सिमिलॅरिटी हा चॅप्टर सुद्धा संपून जाईल. आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करलो. आपलं गणित 8वं गणित सध्या चालू आहे. पेज नंबर आपल्या पुस्तकाचा आपण 28 वर आहोत. पेज नंबर किती असेल? 28 वर. ठीक आहे. हा आपला पुढे क्वेश्चन एकदम जबरदस्त आहे. या क्वेश्चन मध्ये आपल्याला एकदम व्हॅल्यू काढायला शिकायचे आहेत, जेणेकरून त्या व्हॅल्यूज आपल्याला आपलं गणिताबद्दल विचार करण्याची स्किल आहे ना, ते लेवल आपलं थोडंसं डेव्हलप करून देतात. सर्वात अगोदर क्वेश्चन दिलेला आहे बोर्डवर. क्वेश्चन मधील जे काही डेटा आन्सर मध्ये लिहायचा आहे गिवन म्हणून मी जशाच तसा क्वेश्चन मध्ये बघून व्यवस्थित लिहून दिला, म्हणजे आपला थोडासा वेळ वाचावा म्हणून. आता उत्तराला सुरुवात करणार. प्रश्नात काय म्हणलंय की सेगमेंट पीए, सेगमेंट क्यूबी, सेगमेंट आरसी अँड सेगमेंट एसडी. सेगमेंट पीए, सेगमेंट क्यूबी, सेगमेंट आरसी, सेगमेंट एसबी ह्या चारही सेगमेंट जे आहेत आडव्या त्या काय आहेत? आर परपेंडिक्युलर टू लाईन एडी. एडी कुठं आहे? ए पासून ते डी पर्यंत हे जे लाईन आहे त्याला ह्या चार रेषा कशा आहेत? परपेंडिक्युलर, म्हणजे इथं 90 डिग्री, इथं 90 डिग्री, इथं 90 डिग्री आणि इथं 90 डिग्री असे अँगल मला घेता येतात. आता हे चारही लाईन जर एकाच लाईनला परपेंडिक्युलर असतील तर ह्या चारही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत असं समजू शकतो. उदाहरणार्थ समजा एकाच भीतीला आपण खिळे मारायलो, एकाच भीतीला असे दोन खिळे मारायलो परपेंडिक्युलर आहे, तर ते दोन खिळे एकमेकाला पॅरलल असतील. उदाहरणार्थ समजा आता हे तुमच्या घराबाहेर किंवा आपलं सध्या या रूमच्या बाहेर काही विजेचे खांब आहेत, लाईटचे खांब. ते लाईटचे खांब एकाच जमिनीला परपेंडिक्युलर आहेत. याचा अर्थ असा ते दोन्हीही लाईटचे खांब एकमेकाला पॅरलल असतील. तेच उदाहरण आहे. हे जर चार सेगमेंट एकाच लाईनला परपेंडिक्युलर असतील तर या चारही सेगमेंट मला पॅरलल घेता येतात. म्हणून मी काय लिहू शकतो? देअरफॉर सेम किंवा परपेंडिक्युलर्स टू सेम लाईन आर parallel to each other. एकमेकाला काय असतील? पॅरलल असतील. मग सेगमेंट पीए पॅरलल आहे सेगमेंट क्यूबीला. सेगमेंट पीए पॅरलल आहे सेगमेंट क्यूबीला आणि ती पॅरलल आहे सेगमेंट कोणाला? आरसी ला. ठीक आहे, आरसी ला. आणि ती पॅरलल आहे कोणाला? सेगमेंट एसडी ला. ओके, एसडी ला. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय समजलं? ह्या चारही लाईन पीए, क्यूबी, आरसी आणि एसडी ह्या एकमेकाला पॅरलल आहेत. ठीक आहे. मग पॅरलल असतील तर आपल्याला काय माहिती आहे? लाईन्स पॅरलल आहेत याचा अर्थ आपल्या डोक्यामध्ये क्लिक व्हायले 3 पॅरलल लाईन, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन आणि त्यांच्या ज्या ट्रान्सव्हर्सल्स असतात. आपण डायग्राम बघितली बघा, सेम डायग्राम. 3 पॅरलल लाईन असतील 1, 2, 3, त्यांना 2 ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असतील तर जे काही तयार होणारे पार्ट आहे हे 2 पार्ट, हे 2 पार्ट एकमेकाला प्रपोर्शन मध्ये असतात. असं आपण डायग्राम बघितली आहे मागल्या पार्ट मध्ये. कुठं? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन मध्ये. तो पार्ट कोणी बघला नसेल, तो व्हिडिओ बघला नसेल, तो कोणी शिकला नसेल, कृपया ते अगोदर शिका. त्याच्यावरच आधारित हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. चला तर ठीक आहे. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन शोधायची आहे. त्यासाठी आपल्याला काय किमती दिल्या त्यावर डिपेंड आहे. या चारपैकी कोणत्या 3 लाईन मी पॅरलल घेऊ जेणेकरून मला आन्सर कोणते कोणते काढायचे? पीक्यू लवकर भेटल, क्यूआर लवकर भेटल आणि आर एस लवकर भेटल. मला एबी ची व्हॅल्यू गिवन आहे, बीसी ची व्हॅल्यू गिवन आहे, सीडी ची व्हॅल्यू गिवन आहे आणि टोटल पीएस कोणता? टोटल पी पासून ते एस पर्यंतचा डिस्टन्स मला 280 पॉईंट गिवन आहे. ठीक आहे. मग मी काय घेऊ शकतो? समजा पीए एक लाईन, क्यूबी एक लाईन आणि तिसरी लाईन आरसी ला गॅप करून मी एसडी घेऊ शकतो. का घेऊ शकतो? कारण पीक्यू आणि क्यूएस ची जर बेरीज केली तर 280 मला भेटू शकते. पीक्यू आणि क्यूएस ची जर बेरीज केली तर मला 280 भेटू शकते. म्हणून मी काय करलो? पीए एक लाईन, क्यूबी एक लाईन आणि एसडी एक लाईन, 3च लाईन पॅरलल घेतो आणि प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन हे वापरून आपलं गणित आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणून मी लिहिणार आता देअरफॉर सेगमेंट पीए पॅरलल टू सेगमेंट क्यूबी पॅरलल टू सेगमेंट आरसी ला गॅप करून एसडी घ्यायलो, एसडी अँड
ट्रान्सव्हर्सल तर पाहिजे, 3 पॅरलल लाईन नुसत्या घेऊन काय कामाच्या, त्यांना 2 ट्रान्सव्हर्सल सुद्धा इंटरसेक्ट केल्या पाहिजे. अँड एसपी किंवा पीएस अँड एडी आर ट्रान्सव्हर्सल, अँड पीएस अँड एडी आर ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, ट्रान्सव्हर्सल. आता 3 पॅरलल लाईन भेटल्या, त्यांना 2 ट्रान्सव्हर्सल भेटल्या, सर्व काही साहित्य तयार झालं. आता प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन यूज करणार. देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल देअरफॉर. आता प्रॉपर्टी यूज करू. कशी? PQ डिवायडेड बाय QS आणि AB डिवायडेड बाय SD, SBD घेऊ शकतो किंवा स्वतः सोपं जाऊ, वरून खाली होत. SQ डिवायडेड बाय QP आणि DB डिवायडेड बाय BA. काय घेतलं? SQ डिवायडेड बाय QP आणि तिकडून DB डिवायडेड बाय BA, DB डिवायडेड बाय BA ह्या व्हॅल्यू मी घेऊ शकतो. आता ह्या व्हॅल्यूची किंमत टाकू, पण एसक्यू ची किंमत आपल्या पुढे नाही अवेलेबल. एसक्यू ची किंमत अवेलेबल आहे का? नाही. पूर्ण एसपी ची किंमत अवेलेबल आहे. मग मला एसक्यू ला एसपी बनवण्यासाठी एक नवीला आपण क्रिया यूज केली आहे. कोणती क्रिया? योग क्रिया. कोणती क्रिया? योग क्रिया. त्याला कोणती म्हणतात? कॉम्पोनेंटो. म्हणजे काय? अंशामध्ये छेद मिळू शकतात. केव्हा? दोन्ही साईडला. एसक्यू मध्ये मी क्यूपी मिळू शकतो आणि डीबी मध्ये बीए मिळू शकतो. कोणत्या क्रियेमध्ये? बाय कॉम्पोनेंटो या क्रियेमध्ये. देअरफॉर एसक्यू प्लस छेद आहे क्यूपी आणि छेदाला छेद मात्र राहील बरं क्यूपीला काय हरकत नाही. डीबी अंश आहे, त्याच्यामध्ये छेद मिळवला बीए आणि छेदाला छेद बीए. अडचण मात्र एवढीच की दोन्हीही कडे क्रिया आपल्याला सेम करावी लागणार. याचं कारण देणार मी बाय कॉम्पोनेंटो. याला मराठीमध्ये योग क्रिया म्हणता येईल. कोणती क्रिया? योग क्रिया. आता मला सांगा एसक्यू प्लस क्यूपी. एसक्यू आणि क्यूपी मिळून मला पूर्ण पीएस देऊन जातील. म्हणून एसक्यू प्लस क्यूपीच्या ठिकाणी मी पीएस लिहिणार. पीक्यू ला पीक्यू, क्यूपी ला क्यूपी लिहिलं. डीबी प्लस बीए या डीबीचे जर 2 पार्ट केले, डीसी प्लस सीबी. का केले? कारण डीसी ची व्हॅल्यू मला गिवन आहे, सीबी ची व्हॅल्यू मला गिवन आहे. म्हणून मी डीबी चे 2 पार्ट लिहू शकतो. डीबी चे 2 पार्ट कोणते? डीसी प्लस सीबी, बीए ला बीए डिवायडेड बाय इन डिनोमिनेटर बीए मात्र आहेतच. याचं कारण सुद्धा द्यावं लागेल सर. काय कारण? की हे पूर्ण पॉइंट लिनियर आहेत. जसं की गिवन असेल आपल्याला डायग्राम वरून ते लिहावं लागतील. काय लिहू शकता? पूर्ण पॉइंट लिनियर आहेत. एस लिनियर टू आर, लिनियर टू क्यू, लिनियर टू पी, कॉमा वरून डी लिनियर टू सी, लिनियर टू बी, लिनियर टू ए. बस यात काही फार अवघड नाही. ठीक आहे. आपली गाडी आता इथपर्यंत येऊन थांबली. पुढे काय लिहू शकतो? पीएस ची व्हॅल्यू मात्र मला गिवन आहे. पीएस ची व्हॅल्यू काय? टोटल पीएस ची व्हॅल्यू आहे 280. म्हणून मी पीएस च्या ठिकाणी 280 ठेवू शकतो. क्यूपी ची व्हॅल्यू माहित नाहीये. क्यूपी ची व्हॅल्यू, पीक्यू ची व्हॅल्यू, पहिली व्हॅल्यू आपल्याला काढायची. म्हणून क्यूपी ला क्यूपी इक्वल टू डीसी ची व्हॅल्यू 80, 80 ला 80. सीडी ची व्हॅल्यू गिवन आहे. सीडी ची व्हॅल्यू सीबी ची व्हॅल्यू 70, पडल्यास इथं लिहिण्यात चुकलं. डीसी प्लस डीबी च्या ठिकाणी डीसी प्लस सीबी येईल. सीबी ठीक आहे. सीबी ची व्हॅल्यू 70 प्लस बीए ची व्हॅल्यू 60 डिवायडेड बाय बीए ची व्हॅल्यू 60. या सर्व अल्जेब्रिक एक्सप्रेशन वरून आपल्याला क्यूपी ची व्हॅल्यू भेटून जाईल. मी लिहू शकतो कसं? 280 भागिले क्यूपी. हा इथून सुरुवात करणार आता. मी हे रेषा मिटून घेतो. म्हणून 280 भागिले क्यूपी बरोबर या सर्वांची बेरीज 80 आणि 70 मिळून झाले 150. 150 आणि 60 मिळून झाले 210. 210 भागिले 60, 210 भागिले 60. 0 कटला. कटू शकतो मी अंशाला आणि छेदातला. 3 2 6, 3 7 21.
कोण उरलं 280 भागिले क्यूपी. आन्सर पीक्यू काढायचं नाही, क्यूपी ला पीक्यू लिहू शकतो, काही नाही नाव बदलून. आणि इकडे आहे 7/2. मी पीक्यू ला तिकडे नेणार आणि 7/2 ला इकडे आणणार. काय होईल 7/2 इकडे आले 2/7 झाले गुणिले 280. पीक्यू भागाकारातले तिकडे जाऊन गुणाकारात. 7 × 7 7 चोक 28. 7 चोक 28. 280 0 ला 0 म्हणजे 2 गुणिले 40 उरले. ही आहे व्हॅल्यू पीक्यू ची. म्हणून पीक्यू ची व्हॅल्यू 40 गुणिले 2 प्रमाणे मला 80 व्हॅल्यू भेटणार आहे पीक्यू ची. एकदम सिस्टमॅटिक आपण ते सॉल्व्ह केलं. फक्त अडचण राहील बऱ्याच मुलांना. आता हे कॉम्पोनंट वापरायचे काय फार आपल्यासाठी नवं नाही, हे आपण जुनच आहे आपल्यासाठी, हे नववीला बघलो. फक्त एवढंच की काही जण विसरतात. विसरायचं नाहीये, फक्त अंशामध्ये छेद आपण मिळवू शकता, परमिशन आपल्याला आहे. अडचण एवढीच की ती क्रिया दोन्हीकडे झाली पाहिजे. म्हणून मी एसक्यू मध्ये क्यूपी मिळवला, डिनोमिनेटर क्यूपी ऍज इट इज. म्हणून मी डीबी मध्ये बीए मिळवला, डिनोमिनेटर बीए ऍज इट इज. हे दोन्हीकडे केलं आणि कारण त्याला लिहून दिलं कॉम्पोनंट मधून. इथून मग अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, हे काय फार अवघड नाही, लहान लेकरही सॉल्व्ह करू शकतात, 7वी 8वीची मुलंही सॉल्व्ह करू शकतात. ही नंतर पीक्यू ची व्हॅल्यू आपल्याला 80 भेटली, म्हणजे एवढा तुकडा मला 80 युनिट भेटला. पूर्ण पीएस मधला एवढा तुकडा मला 80 भेटला. पण मला क्यूआर सुद्धा काढायचंय आणि मला आरएस सुद्धा काढायचंय. पण मला सांगा आता पुढची व्हॅल्यू, हे पहिली व्हॅल्यूचं काम संपलं, आता दुसरी व्हॅल्यू कोणती काढायची, क्यूआर काढायचं. ठीक आहे, मग ही पीआर पॅरलल आहे, पीए पॅरलल आहे क्यूआर ला, क्यूआर पॅरलल आहे आरसी ला, आरसी पॅरलल आहे एसडी ला. या चारही लाईन एकमेकाला पॅरलल आहेत. तर मी पीए पॅरलल क्यूबी, क्यूबी पॅरलल आरसी घेऊ शकतो. आणि ह्या 3 पॅरलल लाईन आहेत, एसपी आणि सीडी एडी त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. पुन्हा तीच क्रिया, पुन्हा तीच प्रोसिजर मला फॉलो करून क्यूआर ची व्हॅल्यू काढू शकतो. नंबर 2, देअरफॉर नाव सेगमेंट कोणती, पीए. पॅरलल आहे सेगमेंट कोणतं, क्यूबी. पॅरलल आहे सेगमेंट कोणतं, आरसी. अँड ट्रान्सव्हर्सल्स कोणते आहेत, एसपी अँड डीए किंवा एडी. पीएस अँड एडी आर 2 ट्रान्सव्हर्सल. पीएस अँड एडी आर ट्रान्सव्हर्सल्स. ठीक आहे, जागा थोडी कमी पडाली. शक्यतो तर तुम्ही समजून घ्या, वहीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून मला थोडा पार्ट इकडे मिटवावा लागेल. कारण आता दुसरी व्हॅल्यू काढायलो, तिसरी व्हॅल्यू सुद्धा बाकी आहे. म्हणून ह्या 3 लाईन पॅरलल आहेत. मला पीएस आणि एडी ह्या ट्रान्सव्हर्सल सुद्धा सापडल्या. म्हणून बाय युझिंग प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल अगेन लिहिणार बाय युझिंग प्रॉपर्टी of 3 parallel line and transversal. काय भेटल, 1 2 3 पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सल आहेत. RQ डिवायडेड बाय क्यूपी, RQ डिवायडेड बाय क्यूपी इज इक्वल्स टू CB डिवायडेड बाय BA, CB डिवायडेड बाय BA. राईट. मग आरक्यू ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आरक्यू ला आरक्यू, क्यूपी ची व्हॅल्यू आताच काढलो, गरमागरम आहे. पीक्यू ची व्हॅल्यू 80, 80 ला 80. सीबी, सीबी ची व्हॅल्यू गिवन आहे. सीबी म्हणजेच बीसी 70 ला 70. बीसी ची व्हॅल्यू गिवन आहे, सॉरी सीबी, सीबी डिवायडेड बाय बीए. इथे काय बीए, बीए ची व्हॅल्यू गिवन आहे. बीए ची व्हॅल्यू गिवन आहे. बीए म्हणजेच एबी 60 ला 60. ओके, ही व्हॅल्यू आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. सोपा आहे. 0 कटला 0 कटला, भागाकारातले 80 तिकडे घेऊन जाऊ. आर क्यू बरोबर 7/6 गुणिले 80. 2 भाग जातो 6 ला आणि 80 ला. 2 त्रिक 6, 2 चौक 8, 0 ला 0. उरलं कोण, आर क्यू बरोबर 7 गुणिले 40 भागिले 3 ला 3. 7 चौक 28, 28 ला 28, 0 ला 0, 3 ला 3. म्हणजे आरक्यू ची व्हॅल्यू 280 भागिले 3 आहे. म्हणून मी इथं लिहू शकतो. अगेन पुढला पार्ट, हे पहिला पार्ट, हे कंटिन्यू मध्ये दुसरा पार्ट, मी इथं तिसरा पार्ट लिहिलो. काय आहे, आर क्यू इज इक्वल्स टू, मला व्हॅल्यू भेटली 280 भागिले 3 प्रमाणे. ही आहे आपली दुसरी व्हॅल्यू. हे झालं आपलं दुसरं गणित. उत्तर
लगेच कंटिन्यू मध्ये आर एस काढायचं. आता आर एस सोपं आहे. कसं? आर एस हा एक तुकडा आहे कोणाचा? टोटल पीएसचा. कोणाचा? टोटल पीएसचा. पीएस मधले मला पीक्यू ची व्हॅल्यू माहित आहे की आरक्यू ची व्हॅल्यू आताच काढलो 280 भागिले 3 हे दोन, म्हणजे दोन तुकड्यांची बेरीज माहित आहे. जर मी टोटल पीएस मधून या दोन तुकडे जर मायनस केले तर मला एसआर ची व्हॅल्यू भेटू शकते. हा ना, हा टोटल पीएस मधून जर मी हे पीआर चा तुकडा, हे छोटा तुकडा मायनस केला, काढून टाकला, तर मला एसआर ची व्हॅल्यू डायरेक्ट भेटू शकते. इथं मला कोणतीही 3 पॅरलल लाईनची प्रॉपर्टी यूज करायची गरज नाही. देअरफॉर मी एवढ्या तुकड्यातही लिहू शकतो किंवा याची स्क्रीनशॉट घ्या. मी एवढा थेरॉटिकल पार्ट मिटून घेतो जेणेकरून 1 नंबर हे 2 नंबर आणि इथं मला 3 नंबर लिहिता येईल. चला मी हे मिटून घेतो जेणेकरून आपल्याला तिसरा पार्ट लिहिता येईल. एवढ्याची गरज आहे कदाचित. बस एवढ्या पार्ट मध्ये आपलं तिसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल लगेच. काय काढायचंय? एसआर बट पॉइंट एस लिनियर आहे, आर ला लिनियर आहे, क्यू ला लिनियर आहे, पी ला. देअरफॉर टोटल पीएस बरोबर एसआर प्लस आरक्यू प्लस क्यूपी. एसआर प्लस आरक्यू प्लस क्यूपी. मला एसआर ची व्हॅल्यू काढायची. बाकीच्या तिघांची व्हॅल्यू मला माहित आहे. पीएस ची व्हॅल्यू आहे 280 बरोबर एसआर ची किंमत काढायची आहे. आरक्यू ची किंमत आहे 280 भागिले 3 आणि क्यूपी ची किंमत आहे म्हणजे पीक्यू ची किंमत आहे 80. ठीक आहे. नंतर हे 80 ला मी प्लस आहे तिकडे मायनस करू शकतो. 280 भागिले -80 बरोबर एसआर प्लस 280 भागिले 3 हे बरोबर येत असेल. 280 मधून 80 गेले 200 बरोबर एसआर प्लस 280 भागिले 3. 280 भागिले 3 हे पॉझिटिव्ह आहे. इकडे आणून त्याला निगेटिव्ह करू शकतो. 200 मधून आपल्याला 280 भागिले 3 हे मायनस करायचे आहे तर आपल्याला एसआर ची व्हॅल्यू भेटून जाईल. 200च्या डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1 असतो. तिरपा गुणाकार 3 गुणिले 200 हे 600 होतील मायनस 280 आणि डिनॉमिनेटर मध्ये प्रोडक्ट ऑफ डिनॉमिनेटर छेदामध्ये छेदाछेदाचा गुणाकार 3 × 3 ला 3 ही व्हॅल्यू आपल्याला एसआर ची भेटून जाईल. मी कंटिन्यू मध्ये एवढा पार्ट पुन्हा मिटवणार. कदाचित तुम्ही लिहून घेतला असेल. 600 मधून 280 गेले, 600 मधून 280 गेले, 0 मधून 0 गेले 0, 10 मधून 8 जात नाहीत, 10 मधून 8 गेले 2, 5 मधून 2 गेले 3, 320 भागिले 3 आणि हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मी पुस्तकामध्ये भाग चेक करू शकतो 320 भागिले 3 आहे का. पेज नंबर प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट 1 मधलं कितवं गणित आहे? 8वं. प्रॉब्लेम सेट 1 मधलं 8वं गणित. तर आर एस ची व्हॅल्यू मला 320 भागिले 3 आहे म्हणजे आपलं हेच आन्सर. इथपर्यंत आन्सर आपलं क्लिअर आहे. हे झालं आपल्या आजच्या पहिल्या क्वेश्चनचं तिसरं आन्सर. एसआर ची व्हॅल्यू, पहिली व्हॅल्यू पीक्यू ची व्हॅल्यू 80, दुसरी व्हॅल्यू आरक्यू ची व्हॅल्यू 280 भागिले 3 आणि तिसरी व्हॅल्यू एसआर ची व्हॅल्यू 320 भागिले 3. ह्या तिन्ही व्हॅल्यू आपण व्यवस्थित काढलो. आजचा हा पहिलाच क्वेश्चन एकदम जबरदस्त होता. का जबरदस्त होता? कारण याच्यामध्ये 3 पॅरलल लाईनचा थेरम यूज करायचा आहे, प्रॉपर्टी यूज करायची आणि अल्जेब्रिक एक्सप्रेशन लांब लचक आपल्याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आशा करतो की तुम्हाला हा पहिला क्वेश्चन, आजचा आपला हा 8वा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. कंटिन्यू मध्ये आपल्याला 9वा क्वेश्चन सुद्धा स्टार्ट करायचा आहे आणि असा आपला 9वा क्वेश्चन. 9वा क्वेश्चन सुद्धा आपल्याला फक्त रिकाम्या जागा सॉल्व्ह करायचा आहे. 9वा क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या अगोदर आपल्याला एक कन्सेप्ट माहित पाहिजे. ती कन्सेप्ट आहे थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. थेरम ऑफ अँगल बायसेक्टर काय असते? जेव्हा एखाद्या ट्रायंगलला, समजा मी एक ट्रायंगल ड्रॉ करालो, ट्रायंगल ड्रॉ करणार PQM. ह्या एका ट्रायंगल मध्ये जर एखाद्या अँगल मधून बायसेक्टर निघत असेल तर ती बायसेक्टर, त्या अँगलची बायसेक्टर ज्या साइडला इंटरसेक्ट करायली त्या साइडचा हा पहिला पार्ट, हा दुसरा पार्ट, या दोघांचा रेशो त्याच ट्रायंगलचे उरलेले 2 साइड, PM ही एक साइड, MQ ही एक साइड, या 2 साइडच्या रेशोच्या बरोबर असते. एवढी कन्सेप्ट आपल्याला माहित पाहिजे, तेव्हाच कुठं आपल्याला हा आपला क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. मी थोडक्यात सांगले आपल्याला ही यूज करायची. सर्वात अगोदर क्वेश्चन भला मोठा दिलेला आहे. PQR सेगमेंट PM इज अ मीडियन ऑफ अँगल बायसेक्टर PMQ. सेगमेंट कोणती? PM.
पीएम इज अ मेडियन आहे, ही कोण आहे, मेडियन ऑफ अँगल पीएमक्यू, पीएमक्यू ची मेडियन आहे, ठीक आहे. पीएमआर ची सुद्धा मिळेल, दोघांची मिळून ती मेडियम. ओके. इंटरसेक्ट द साइड पीक्यू अँड साइड पीआर, ती पीक्यू ला आणि पीआर ला एक्स आणि वाय मध्ये इंटरसेक्ट करते, एक्स आणि वाय मध्ये इंटरसेक्ट करते, हा क्वेश्चन आहे. नंतर प्रूफ करायची की एक्स वाय पॅरलल आहे क्यूआर ला, जे लाईन एक्स वाय आपल्याला दिसायली ती क्यूआर ला पॅरलल आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं. असं केव्हा होऊ शकते, जेव्हा कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लागू होईल, तेव्हाच एखादी लाईन एखाद्या साइडला पॅरलल आहे म्हणून आपल्याला दाखवता येते. चला मग सर्वात अगोदर इनर ट्रायंगल पीएमक्यू रे एमएक्स इज अ बायसेक्टर ऑफ अँगल पीएमक्यू, जी एमएक्स आहे ती बायसेक्टर आहे पीएमक्यू चा. जर बायसेक्टर असेल तर साइडचे दोन भाग पडत असतील, 1 आणि 2, पीएक्स आणि क्यूएक्स हे दोन पार्ट उरलेल्या दोन साइडच्या रेशो बरोबर असतील, एक बाजू पीएम आणि दुसरी बाजू एमक्यू. बस मला हे इथं लिहायचंय. पहिला पार्ट पीएक्स, दुसरा पार्ट क्यूएक्स, पहिली बाजू एक उरलेली एक बाजू पीएम आणि दुसरी बाजू क्यूएम. बस एवढ्या रिकाम्या जागा पहिल्या बॉक्सेस मध्ये भरता येतात. कोणता थेरम यूज करा, याला नाव दिलं समीकरण 1, थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. सेम कंडिशन इन अ ट्रायंगल पीएमआर, कुठं आहे, पीएमआर म्हणजे हा उजवा ट्रायंगल, त्याच्यामध्ये एमवाय जी आहे ती बायसेक्टर आहे कोणाला, पीएमआर ला. एमवाय जी आहे ती बायसेक्टर आहे पीएमआर ची, म्हणजे इथून मध्ये ती बाहेर निघणार आहे, तेव्हा पीआर चे दोन पार्ट पडाले. पी वाय हा पॉइंट वाय, पी वाय एक भाग आणि आर वाय हा दुसरा भाग, हे दोन भाग त्याच ट्रायंगलच्या उरलेल्या दोन साइड पीएम आणि एमआर च्या रेशो बरोबर असेल असं कोण सांगणार, थेरम ऑफ अँगल बायसेक्टर सांगणार. पहिला पार्ट कोणता, पी वाय, दुसरा पार्ट कोणता, आर वाय. मी इथं लिहिणार पी वाय आणि आर वाय हे बरोबर असेल कोणाच्या, उरलेल्या दोन साइडच्या, एक साइड पीएम दुसरी साइड एमआर, पीएम आणि एमआर. एवढ्या रिकाम्या जागा आपण भरलो. बस आपला आन्सर संपलं. खालचा भाग पुस्तकामध्ये लिहून दिलाय, तो काय लिहून दिलाय, सर पीएक्स आणि क्यूएक्स आहे, पीएम आणि क्यूआर आहे, पीएम आणि क्यूएम आहे, म्हणजे पीएम आणि क्यूएम ला मला क्यूएम ला जर एमआर दाखवता आलं, पीएम ला क्यूएम ला जर एमआर दाखवता आलं, दाखवता येईल. कसं दाखवता येईल, सर बट एम इज द मिड पॉइंट ऑफ क्यूआर, तो कसा आहे, क्यूआर चा मिड पॉइंट आहे, हा कसा आहे, टोटल क्यूआर चा मिड पॉइंट आहे, म्हणजे क्यूएम चा डिस्टन्स एमक्यू चा डिस्टन्स हे एमआर बरोबर आहे, एमआर बरोबर आहे, म्हणजे क्यूएम ची व्हॅल्यू मला एमआर घेता येते आणि हे दोन्हीही रेशो मला इक्वल मध्ये लिहिता येतात. जर हे दोन रेशो इक्वल मध्ये आले तर एक्स वाय पॅरलल असेल क्यूआर ला, कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार हे गणित आपल्याला लास्ट पर्यंत सॉल्व्ह करता येते. हे झालं आपलं 9वा गणित. कंटिन्यू मध्ये स्टार्ट करायचं आपल्याला 10वा गणित. 10वा गणित सुद्धा एकदम सोपा आहे, सोप्या आपल्याला याच्यामध्ये सॉल्व्ह करता येते. पेज नंबर 28 वरून आता आपण पेज नंबर 29 वर चलो. त्यामध्ये 10वा प्रश्न आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. चला तर मग लिहा 10वा क्वेश्चन, प्रश्न लिहा, लगेच कंटिन्यू मध्ये आपण उत्तराला सुरुवात करू. आणि असा आपला 10वा क्वेश्चन. 10वा क्वेश्चन आपल्याला यूज करायचा या डायग्रामचा, जेणेकरून याच्यावरून आपल्याला पूर्ण आन्सर लिहिता येईल. आता मला सांगा या क्वेश्चन मधून आपल्याला काय समजते. सांगते की बायसेक्टर ऑफ अँगल बी अँड सी ऑफ ट्रायंगल एबीसी इंटरसेक्ट इच अदर इन पॉइंट एक्स, म्हणजे या अँगल बी चा बायसेक्टर, हा अँगल तेवढाच हा अँगल, हा इथून निघणारा बायसेक्टर, हा आणि सी मधून निघणारा बायसेक्टर, दोघंही एक्स या पॉइंट मध्ये दोघं एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत. पुढे काय सांगते, लाईन एएक्स इंटरसेक्ट द साइड बीसी इन पॉइंट वाय. एएक्स लाईन पुढे जर ओढली, पुढे जर काढली तर ती बीसी ला वाय या ठिकाणी इंटरसेक्ट करते. तर एबी ची व्हॅल्यू दिलेली आहे 5, ही व्हॅल्यू दिलेली आहे 5, एसी ची व्हॅल्यू दिली 4, ओके, आणि बीसी ची व्हॅल्यू दिलेली आहे 6. एवढी व्हॅल्यू आपल्या पुढे 6 आहे, ठीक आहे. नंतर देन फाइंड द एएक्स बाय एक्स वाय. देन फाइंड द एएक्स आणि एक्स वाय या दोन पार्टचा रेशो. पहिला पार्ट एएक्स, दुसरा पार्ट एक्स वाय, या दोघांचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. डायग्राम वरून मला सांगा या प्रॉब्लेम मध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज होईल का, नाही, कारण इथं कोणतीच लाईन कोणत्या साईडला पॅरलल दिलेली नाही.
इथं आपल्यापुढे 3 पॅरलल लाईनची प्रॉपर्टी यूज होईल का? नाही, कारण इथं 3 पॅरलल लाईन आपल्याला गिवन नाहीये. त्याच्या पुढे एक थेरम शिकलोत आपण, थेरम ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, जे की मागल्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपण ते शिकलोत. अगेन त्याचा यूज आपल्याला करायचा आहे. थेरम ऑफ अँगल बायसेक्टर थेरम कुठे यूज करतो? एखाद्या ट्रायंगल मध्ये यूज करतो. मग मला या डायग्राम मध्ये 2 ट्रायंगल दिसायचे. कोणता? बघा मी सांगालो तुम्हाला, ए पासून जाणार बी पर्यंत आणि वाय पर्यंत. हा इकडला नंबर आहे 1 नंबरचा ट्रायंगल आणि सेम पोझिशन मध्ये 2 नंबरचा ट्रायंगल ACY आहे. या 2 ट्रायंगल मध्ये आपल्याला थेरम ऑफ अँगल बायसेक्टर थेरम किंवा थेरम ऑफ अँगल बायसेक्टर आपल्याला लागू करायचा आहे. पहिल्या ट्रायंगल मध्ये जर मी BX ला बायसेक्टर समजलं तर पहिल्या ट्रायंगल मध्ये मला लावता येईल, काय लावता येईल? नाव इन ट्रायंगल पहिल्या ट्रायंगलचं नाव ABY इन ट्रायंगल ABY. BX इज बायसेक्टर ऑफ अँगल ABY. जर बायसेक्टर असेल तर मी त्याचे रेशो लिहू शकतो. कोणाचे? त्या बायसेक्टरने पाडलेल्या पार्ट 1 आणि 2 AX आणि XY यांचा रेशो त्याच ट्रायंगलच्या उरलेल्या 2 बाजूंच्या साइड बरोबर AB आणि BY बरोबर. म्हणून मी लिहिणार AB डिवायडेड बाय BY ह्या 2 साइडचा रेशो AX आणि XY च्या बरोबर. AX आणि XY च्या बरोबर. याला कारण देणार थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. नेक्स्ट, जसं डाव्या साईडला एका ट्रायंगल मध्ये अँगल आपण थेरम ऑफ अँगल बायसेक्टर घेऊ शिकलो, तसंच उजव्या साईडला एक ट्रायंगल व्हायलाय, तिथं सुद्धा CX ही बायसेक्टर आहे. तिथं सुद्धा आपण लिहून घेऊ इन ट्रायंगल. दुसरा ट्रायंगल कोणता? ACY. कोण? CX is a bisector of angle ACY is bisector of angle ACY. ओके. नाव तिथं सुद्धा त्या CX न 2 पार्ट तयार केलेत. कोणता? AX आणि XY यांचा रेशो. त्याच ट्रायंगलच्या उरलेल्या 2 बाजू AC आणि YC या दोघांच्या रेशो बरोबर. म्हणून AC डिवायडेड बाय YC हा रेशो AX बाय XY च्या बरोबर असेल. याला वाटल्यास याला समीकरण 1, याला समीकरण 2. याचं कारण थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. ठीक आहे, इथपर्यंत सर समजलं. 2 ट्रायंगल 2 भाग पाडले, दोन्ही ट्रायंगल मध्ये आपण अँगल बायसेक्टर थेरम लागलो. आता समीकरण 1 बघा आणि समीकरण 2 बघा. यांची उजवी बाजू AX बाय XY आहे, AX बाय XY. जर उजव्या बाजू सारख्या असतील तर डाव्या बाजू मी सारख्या घेऊ शकतो. हा आहे ना. जर उजव्या बाजू सारख्या असतील तर डाव्या बाजू मी सारख्या घेऊ शकतो. म्हणून मी लिहिणार फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड AB डिवायडेड बाय BY ही बाजू असेल AC डिवायडेड बाय YC बरोबर आणि हे तिन्ही बरोबर असतील AX बाय XY च्या बरोबर. कसं घेतलं? राम हा श्याम आहे पण श्याम हा घनश्याम आहे. काय बोललो? राम हा श्याम आहे, श्याम हा घनश्याम असेल तर राम श्याम असेल, श्याम हा घनश्याम असेल. तिघही एकच असतील. हा आहे ना. हा हे जर रेशो मला तिन्ही एकच भेटत असतील तर यांच्या किमती मी टाकू शकतो. AB ची किंमत 5, BY ची किंमत माहित नाही, AC ची किंमत 4, YC ची किंमत माहित नाही, AX बाय XY ची किंमत मला काढायची आहे. AX बाय XY ची किंमत आपल्याला फायनल आन्सर द्यायची आहे. आता थोडंसं 8वी आणि 9वीला जाऊन येऊ. कसं? मला एक इक्वल रेशोचा थेरम माहित पाहिजे. जेव्हा 3 रेशो इक्वल असतील तर पहिल्या 2 रेशोच्या अंशांची बेरीज, पहिल्या 2 रेशोच्या छेदांची बेरीज करून येणारा रेशो हे तिसऱ्याच्या बरोबर असू शकते असं कोण सांगते? थेरम ऑफ इक्वल रेशो. रेशोवर एक थेरम आहे. म्हणून पहिल्या 2 रेशोच्या अंशांची बेरीज 5 + 4, छेदांची बेरीज BY + YC यांच्यापासून येणारा रेशो हे तिसऱ्याच्या बरोबर असू शकते.
ax बाय xy च्या बरोबर असू शकते असं कोण सांगते? थेरम ऑफ इक्वल रेशो हे आपल्याला थेरम ऑफ इक्वल रेशो सांगतो. ठीक आहे सर. मग 5 आणि 4 9 झाले. आता सांगा by प्लस yc मिळून टोटल bc होईल का? हा या ना. by प्लस yc मिळून टोटल bc होईल म्हणून मी by प्लस yc च्या ठिकाणी bc लिहिलं. ax बाय xy ला xy. आता पुढचा पार्ट मी इथं लिहितो. 9 ला 9 bc ची किंमत 6 आहे. bc ची किंमत 6 वाटल्यास इथं जे किमती लिहिलो त्याला कारण द्या गिवन म्हणून. bc ची किंमत काय लिहिलो? 6. ax बाय xy ला ax बाय xy ऍज इट इज. गडबड नको. पूर्ण गणित आपण सिस्टमॅटिक लिहिले. पहिल्या ट्रायंगल मध्ये थेरम ऑफ अँगल बायसेक्टर लागू केला. दुसऱ्या ट्रायंगल मध्ये सुद्धा थेरम ऑफ अँगल बायसेक्टर लागू केला. दोन इक्वेशन काढले. त्यांच्या उजव्या बाजू सारख्या झाल्या म्हणून डाव्या बाजू सारख्या घेतल्या आणि राम श्याम घनश्याम असेल तर तीनही एकच घेतले आणि थेरम ऑफ इक्वल रेशो नुसार दोघांची बेरीज केली. किमती टाकत गेलो. ज्या ज्या किमती बीसी ची किंमत घेऊन आहे ना, बीसी ची किंमत घेऊन आहे सर्व किमती व्यवस्थित टाकत गेलो. ओके. नाव याला कारण गिवन. बीसी ची व्हॅल्यू टाकलो ना आपण गिवन. आता 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 प्रमाणे ax डिवायडेड बाय xy ची किंमत 3/2 आपल्याला व्यवस्थित भेटली आणि हेच आहे आपलं फायनल आन्सर. एकदम जबरदस्त. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपला शेवटचा व्हिडिओ. ठीक आहे. तुम्हाला हे तिन्ही गणित जसं की आपण 8व 9व 10व आजच्या ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या कंप्लीट केलो. याची स्क्रीनशॉट घ्या. एकदा दोनदा प्रॅक्टिस करा. तुम्हाला सुद्धा हे जमून जातील. इझी आहे. हार्ड वाटणारे गणित सुद्धा यांचे तुकडे करत जर सॉल्व्ह करत गेलो तर ते आपल्याला इझी वाटतील. चला तर मग तुम्हाला या व्हिडिओमधून काही मदत झाली असेल तर हाच व्हिडिओ तुमच्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुम्ही त्यांना सुद्धा मदत करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद. वंदे मातरम.